विकासाचा अनेक विकासाचा आराखडा यापूर्वी बनवलेला आहे, परंतु त्या आराखड्यामध्ये काही बदल करून आपल्याला नवीन आराखडा तयार करून तो आराखडा निश्चितपणानं शासन पातळीवर मंजूर करण्याचा प्रयत्न या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी 100% करणार आहे, हा विश्वास आपल्या मनात काय करणार, म्हणजे काय करायला पाहिजे इथं? नाही, आता जे पूर्वीचं आता प्रतापगड जिथं शिवाजी महाराजांचं पहिलं युद्ध झालं, तो प्रतापगड सुद्धा माझ्या विधानसभेच्या मतदारसंघात आहे. प्रतापगडला तब्बल 122 कोटी रुपये मी मंजूर केले. त्या ठिकाणी जे पूर्वी महाराजांची सदर असेल, महाराजांच्या ज्या सगळे एकूण जे तिथं असणारे इन्फ्रास्ट्रक्चर हे पुन्हा आम्ही त्या ठिकाणी उभं करतोय. तशाच पद्धतीनं हा वाडा, या वाड्यातलं असणारं एकूण पूर्वीचं जे काही पूर्वीच्या लेखकांनी जे काही लिहिलेलं आहे वाड्याचं एकूण वैभव, ते वैभव पुन्हा प्रत्यक्ष उभं करण्याचं काम हे तुम्हाला मला सगळ्यांना करावं लागेल. आपल्याकडून बऱ्याच अपेक्षा आहे मातृत्व जनतेला की जसं की पंढरपूरच्या धर्तीवर या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा व्हायला पाहिजेत, इथं जिजाऊंचं जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित झालं पाहिजेत. या अनुषंगानं आपण काय करणार? नाही, निश्चितपणानं जी मागणी लोकांची आहे त्या लोकांची मागणी मी मुख्यमंत्री महोदयांच्या, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्या कानावर घालेन आणि आपली भावना मी निश्चितपणानं त्यांच्यापर्यंत पोचवून त्यांना या संदर्भामध्ये विनंती